आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आरपीआय गटाचे नेते सचिन खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, आपण पाहू शकतोय परभणी जिल्हा बंदची हाक खरं तर आज देण्यात आली। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेत हा बंद पार पडत होता, मात्र आता कुठेतरी हिंसक वळण या बंदला लागलंय। मुळात परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आहे। या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत आहे। कोणीतरी माती फिरवणी समाजकंटकांनी ही प्रत दगडाच्या माध्यमातून फोडले असे समजते। या कृतीचा आम्ही आरपीआय खरात पक्षातर्फे निषेध केला आहे, आंबेडकरी समाजाने निषेध केला आहे आणि आज आंबेडकरी कार्यकर्त्यांनी परभणी जिल्ह्यातील बंदची यामुळे हाक दिलेली आहे आणि या बंदमध्ये तीव्र आंदोलन आपल्या माध्यमातून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केल्याचं समजत आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की भारत देशामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, कायदा आहे। त्यामुळे मी आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपली जी मागणी आहे ही शांततापूर्वक आपली मागणी मान्य करून घ्यावी आणि जो माथेफिरू आहे या माथेफिरूच्या मागे नेमका करवता धनी कोण आहे याला सुद्धा अटक करावी ही सुद्धा आपल्या माध्यमातून मागणी करतोय आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी शांततेपूर्वक आंदोलन करावं अशी आपल्या माध्यमातून मी आवाहन आंबेडकरी कार्यकर्त्यांना करत आहे। बरं सचिनजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर सचिन खरात यांनी देखील आंदोलकांना आवाहन केलेलं आहे, शांततेत हे आंदोलन पार पाडावं असं आवाहन सचिन खरात यांनी केलेलं आहे। काल परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि या बंदला खरं तर सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पार पडला जात होता, मात्र आता या बंदला हिंसक वळण कुठेतरी लागलेलं आहे। मोर्चेकऱ्यांकडून टायर पेटवण्यात आलेले आहेत, गाड्यांची नासधूस करण्यात आली आहे, गाड्या तोडफोड त्यांची करण्यात आलेली आहे, दुकानांची देखील तोडफोड या आंदोलकांनी केली असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण परिसरात मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात येते। आजच्या या बंदमध्ये आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी उत्स्फूर्त सहभाग सकाळपर्यंत नोंदवला। रस्त्यावरून मोठा मोर्चा काढण्यात आला, मात्र त्यानंतर आता या बंदला कुठेतरी हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। सध्या परभणी जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। टायर पेटवण्यात आलेले आहेत, गाड्यांची तोडफोड आंदोलकांनी केली आहे, दुकानांची देखील तोडफोड या आंदोलकांनी केली असल्याचं पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिसरात आंदोलकांकडून किंवा मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळपर्यंत हा बंद तणावपूर्ण शांततेमध्ये पार पडत होता, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच पोलिसांनी देखील आक्रमक पद्धतीनं या आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। सध्या या बंदला हिंसक वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय। परभणीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली होती। कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्यामुळेच सकाळपर्यंत हा बंद खरं तर शांततेत पार पडत होता, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील आक्रमक झालेले आहेत। आक्रमकरित्या पोलीस देखील या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करू लागले असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य परभणीतली आपण पाहतोय। परभणीतली ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांनी गाड्या फोडलेल्या आहेत, टायर देखील पेटवण्यात आलेले आहेत, दुकानांची तोडफोड आंदोलकांकडून करण्यात येते आणि या संपूर्ण परिसरात आंदोलकांनी, मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी देखील आक्रमक आता भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळते। आक्रमकरित्या पोलीस देखील या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत। एक प्रकारे या संपूर्ण
बंदला हिंसक वळण प्राप्त झालेला आहे। परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली होती। काल परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पार पडत होता। मात्र त्यानंतर या बंदला कुठेतरी हिंसक वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसरात या आंदोलकांनी या मोर्चेकरांनी दगडफेक केलेली आहे, गाड्यांची तोडफोड केलेली आहे, दुकानं देखील तोडण्यात येत आहेत, तोडफोड त्यांची करण्यात येते आणि त्यामुळेच पोलिसांनी देखील आक्रमकरित्या या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विशाल माने पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, सध्या काय परिस्थिती आहे? सध्या देखील तणावपूर्ण परिस्थिती बनलेली आहे। परभणी शहरामध्ये जो रस्त्यावर उतरलेला मॉब आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत असं दिसतंय, कारण पोलिसांची जी कुमक आहे त्यासमोर येणारा जो मॉब आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय, परंतु हा मॉब त्याला काही धजावत नाहीये। काही ठिकाणी अश्रुधुराच्या कांडे देखील फोडण्यात आल्या, परंतु त्यानंतर देखील मॉब काही रस्त्यावरचा कमी व्हायला तयार नाहीये। एका ठिकाणी तर पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे पोलिसांना आपला बचाव करण्यासाठी त्या ठिकाणाहून पळावं लागलं। एकूण अग्निशमनच्या गाड्या असतील या सुद्धा आता रस्त्यावर उतरण्यात आल्या आहेत, कारण ज्या ठिकाणी आग लावण्यात आलेली आहे ती आग विझवल्या जात आहे। परंतु पुढील काही तास ही परिस्थिती अशीच राहील असं एकूण चित्र दिसतंय। पोलिसांची मोठी कुमक बाहेरून मागवल्याची माहिती मिळत आहे, परंतु त्यावर अधिकृतरित्या आणखी पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून काही सांगण्यात आले नाही। परंतु प्रशासन पूर्णपणे ही जी परिस्थिती आहे हाताळण्याचा प्रयत्न करते। सध्या तरी प्रशासनाच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अधिकची कुमक इथे मागवण्यात येते का? या संदर्भात काय माहिती? परभणी पोलीस दलामध्ये जी काही सध्याची कुमक अवेलेबल आहे ती पूर्णपणे रस्त्यावर उतरवण्यात आलेली आहे। ज्यांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या त्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यांना देखील ड्युटीवर बोलण्यात आलं आहे आणि पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय। पोलिसांकडून अश्रुधुराच्या कांडे देखील फोडले जात आहेत। परंतु पोलिसांची संख्या कमी पडत असल्यामुळं बाहेर जिल्ह्यातून कुमक मागवल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळालेली आहे, परंतु ती कुमक कधीपर्यंत येईल याबद्दल अद्याप काही सांगणे अवघड होऊन बसलं आहे। विशाल, या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे? कोणकोणत्या संघटना या आंदोलनात सामील आहेत? या आंदोलनामध्ये संघटना अशा कोणत्या आहेत असं सांगता येणार नाहीये, कारण जो काही जमाव रस्त्यावर उतरलेला दिसून येतोय तो आंबेडकरी विचारसरणीचे संघटना असतील, इतर संघटना असतील, त्या संघटनेचे कार्यकर्ते दिसून येतात। परंतु पर्टिक्युलर अशी एखादी संघटना म्हणून या आंदोलनामध्ये उतरल्याचं आतापर्यंत तरी अधिकृतरित्या कोणी सांगितलेलं नाही। कोणत्या संघटनेने आम्ही या बंदमध्ये उतरत आहोत असं सांगितलं नाही, परंतु काल ज्यावेळेस हा बंद पुकारण्यात आला होता, बंदला समर्थन म्हणून अनेक संघटनांनी सांगितलं होतं शांततापूर्ण जो बंद होणार आहे त्याला आमचं समर्थन राहणार आहे। त्यामुळे बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये संघटना या बंदसाठी कालही आग्रही होत्या, परंतु आज सकाळपासून ज्या सुरुवात झालेला आहे यामध्ये त्या संघटनेचं कोण आहे किंवा कोणाचं समर्थन आहे, या हिंसेच्या पाठीमागे कोण आहे याविषयी सध्या तरी सांगणं अवघड आहे, कारण प्रशासन देखील याबद्दल काही बोलत नाहीये, पोलीस प्रशासनही यावर काही सांगत नाहीये। सध्याची जी परिस्थिती आहे ती हाताळण्यामध्येच आम्ही व्यस्त असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते। बरं विशाल, असेच सोबत राहा। आपण प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे, ते देखील प्रेक्षकांना सांगूयात। प्रकाश आंबेडकरांनी नेमकं ट्विट काय केलं आपण ते पाहूयात। परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्यघटनेची विटंबना ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असं ट्विट। आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी उभाटा गटाचे स्थानिक आमदार राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, आपण पाहतोय परभणीमध्ये आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। तणावपूर्ण शांतता सकाळपर्यंत होती, मात्र आता कुठे कुठे जाळपोळ करण्यात येते, दुकानांची तोडफोड करण्यात येते। आपण काय सांगाल, काय आवाहन कराल? माझी सर्व जनतेस विनम्र आवाहन करतो मी की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद पाळायचा आहे। ठीक आहे, काही ठिकाणी जाळपोळ किंवा टायर जाळण्याचं काम किंवा काही ठिकाणी CCTV फोडण्याचं काही युवकांनी प्रयत्न केलेले आहे, पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की सध्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स सुद्धा आम्ही मागवलेला आहे
SRP सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरामध्ये आता संपूर्ण शांतता आहे आणि कसल्याही प्रकारचं या बंदला गालबोट लागू नये अशा प्रकारचं मी विनम्र आव्हान सर्व जनतेस करतो. ज्यांनी कोणी हे कृत्य काल केलेलं आहे त्याची संपूर्ण चौकशी होईल आणि निश्चित त्याला सजा मिळण्याशिवाय राहणार नाही. पण कायदा हातात घेण्याचं काम कोणत्याही युवकांनी करू नये. शेवटी कायद्याला आपण सर्वजण बांधील आहोत आणि विशेष करून युवकांनी यामध्ये कसल्या प्रकारचा सहभाग घेऊ नये. शेवटी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं आयुष्य खराब होतं हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझी सर्व जनतेस विनम्र आवाहन करतो. या निमित्तानं आपण शांततेनं हा बंद पाळायचा आहे आणि सध्याच्या घडीला संपूर्ण शहर शांत आहे, यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाही. राहुलजी, ही दृश्य पाहता परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे किंवा निर्माण होऊ शकतोय. त्यामुळे पोलीस प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून काही माहिती तुम्हाला मिळाली आहे का? माझं पोलीस अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी आणि IG साहेबाबरोबर बोलणं झालेलं आहे. विशेष पोलीस पथक परभणीमध्ये दाखल झालेलं आहे. आम्ही शहरातच फिरतोय, जागोजागी आव्हान करतो युवकांना की आपण शांत राहा आणि शहरामध्ये सध्याच्या घडीला 100% शांतता प्रस्थापित झालेली आहे. म्हणून कोणी नागरिकाने घाबरून जायचं काम नाहीये. जशा प्रकारचं काही तुरळक प्रमाणामध्ये दगडफेक आणि तुरळक प्रमाणामध्ये टायर जाळण्याचं काम नॅशनल हायवेवर राष्ट्रीय महामार्गावर झालेलं होतं, ते सुद्धा आता अग्निशामक दलाच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत आणि ते आग विझवण्याचं काम सुद्धा चालू आहे. राहुलजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पुन्हा एकदा पाहूयात परभणीतली ही दृश्य. परभणीमध्ये नेमकी बंदची हाक का देण्यात आली आपण ते देखील जाणून घेऊयात. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथे फिरून विटंबना केली आणि याच घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती, मात्र आता या आंदोलनाला आक्रमक वळण प्राप्त झालेलं आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात येते आणि यावरच अधिक बोलण्यासाठी RPI गटाचे सचिन खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, खरं तर परभणीतली ही दृश्य पाहता परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे असंच पाहायला मिळतंय. मुळात काल संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणीमध्ये जो पुतळा आहे भव्य दिवे, यासमोर संविधानाची प्रत आहे. परंतु ही प्रत काहीतरी एका समाज कंटकाने माथे फिरून ही दगडाच्या माध्यमातून फोडली. त्यामुळे आंबेडकरी समाजाने काल तीव्र निषेध केला. परंतु आज परभणी बंदची हाक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्थानिक दिलेली आहे. परंतु मी आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आपल्या माध्यमातून संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलेलं आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, कायदा आहे. त्यामुळे प्रत्येकाला मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपण आपली मागणी शांतपणे मान्य करून घ्या. मुळात आंबेडकरी कार्यकर्त्यांना असं वाटतं की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार येतं त्यावेळेस आंबेडकरी विरोधी, दलित विरोधी, संविधान विरोधी घटना घडतात. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की जो कोण आरोपी आहे त्याला अटक तुम्ही केली, परंतु याच्या मागे नेमकं कोण आहे, हा करवता धनी याचा कोण नेमकं आहे, त्यांना सुद्धा अटक होणं ही काळाची गरज आहे. आंबेडकरी समाजाला परत आवाहन करतो की आपल्या मागण्या शांतपणे बसून मागणी मान्य करून घ्या आणि शांत व्हा. सचिनजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि